आता आपली स्ट्रॉबेरी अशा बॉक्स मध्ये न पॅकिंग करता डायरेक्ट अशा कॅरेटन मध्ये भरली आणि एक पिकअपच लोड करून पुन्हा सोडून पुढे स्ट्रॉबेरी ट्रान्सपोर्ट केली आणि ते कुठं केली ते सांगतो पुढे तुम्हाला। तर पब्लिक, आपल्या स्ट्रॉबेरीचा सीझन आता संपतच आलाय। मग आता आपल्या स्ट्रॉबेरीची साईज पण लहान होऊन गेली, मग त्या अशा बॉक्स मध्ये पॅकिंग करता जमत नाही, म्हणून असे कॅरेट भरले आणि ज्यूसच्या कंपनीला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक पूर्ण पिकअपच लोड केली आणि आपल्या गावापासून 450 किलोमीटर असलेल्या कंपनीत ही स्ट्रॉबेरी द्यायची होती। म्हणून आम्ही पहिले तर चहा पिला आणि प्रवासाला सुरुवात केली आणि तसं तरी भरपूर लांब आहे। आम्ही 10 वाजता घरून निघालो होतो आणि 2:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचलो होतो। तसं तर अजून खूपच लांब जायचं होतं, रस्त्यात झोप नाही म्हणून सारखं चहा पित होतो। चहा पिला आणि 8-9 तासाचा प्रवास करून फायनली कराडला ज्यूसच्या कंपनीत 4:45 वाजता पोहोचलो आणि सकाळी आपली स्ट्रॉबेरी कंपनीमध्ये खाली करायची होती आणि मग तिथल्याच माणसाने कॅरेट खाली केले आणि कॅरेट ठेवून पण दिले आणि मग आम्ही तिथून निघालो आणि जवळच पालेगाव आहे, त्या गावामध्ये श्री खंडोबा देवाचं देवस्थान आहे। मग आम्ही सकाळी मंदिरामध्ये दर्शनाला आलो होतो। सकाळी या मंदिरामध्ये खूपच मस्त वाटत होतं आणि मग इथं आम्ही देवाचं दर्शन केलं आणि तुमच्यापैकी या मंदिरामध्ये कोणी आलंय का ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि मग इथं आम्ही दर्शन घेतलं आणि सरळ घराच्या वाटेला निघालो होतो आणि रस्त्याला खूप मस्त नजारे बघत फायनली पुण्याला पोहोचलो होतो भो। आता पुण्यात तर एवढी ट्रॉफिक का आम्हाला हे टोकावून त्या टोकाला पोहोचायला 2 ते 2.5 तास लागले होते भो। त्यात आपला प्रकाश भाई तर गाडी चालून बेकारच जाम झाला होता भो। अरे हा ना भो, कसं तरी पुन्हा सोडलं। नंतर खूप भूक लागली होती, मग एका हॉटेलमध्ये येऊन जेवण पण करून घेतलं आणि तुम्ही लाईक आणि फॉलो करून ठेवा।